नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाइम महाराष्ट्र। सध्या राज्यभरात अमेरिका इराण युद्धाचे पडसाद हे पाहायला मिळत आहेत। अनेक गोष्टींवर या युद्धाचा परिणाम झालाय। भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानांनंतर अनेक गोष्टी या महागलेल्या दिसत आहेत। सोने चांदीचे दर असो, पेट्रोल डिझेलचे दर असो किंवा आपल्या रोजच्या आहारात लागणाऱ्या गोष्टी असो, अनेक गोष्टींचे दर हे दिवसेंदिवस वाढतच चालेत। भलेही या गोष्टीचा मुंबईत कुठेतरी तुटवडा जाणवत नसेल, पण ग्रामीण भागात या गोष्टी महागलेल्या दिसतायत। याचा तुटवडा हा कुठेतरी जास्त प्रमाणात जाणवताना दिसतोय, कारण की जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना शेतीसाठी डिझेल पुरवठा हा मोठ्या प्रमाणात लागतो। जर शेती करायची आहे तर त्यांना ट्रॅक्टर वापरावा लागतो आणि त्या ट्रॅक्टर वापरण्यासाठी त्यांना डिझेल पुरवठा हा महत्त्वाचा आहे। मात्र त्यांना कुठेतरी डिझेल तुटवडा हा जाणवतोय। पेट्रोल पंपावर मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। कॅन घेऊन ते लोक उभे आहेत पेट्रोल पंपावर। आणि मी बोलते हे बुलढाण्याबद्दल। बुलढाणा जिल्ह्यात सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की शेतकऱ्यांना डिझेल पुरवठ्याचा कपात पाहायला मिळतोय। आपण थेट बघूयात की बुलढाण्यात नेमकी काय स्थिती आहे ती। जसं की आपण पाहिलं, बुलढाण्यात पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। त्यांच्या हातात तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर कॅन घेऊन ते लोक पेट्रोल पंपावरती आलेत। त्यांच्याकडे ट्रॅक्टर नाहीये, कारण की ते लोक इतक्या लांब गावावरून स्वतःच्या लांब इतक्या पेट्रोल पंपावरती ट्रॅक्टर घेऊन येऊ शकत नाही, म्हणून ते लोक कॅन घेऊन आलेत। मात्र कॅन मध्ये त्यांना पेट्रोल मिळू शकत नाही, डिझेल मिळू शकत नाही, असं थेट पेट्रोल पंपाच्या चालकाकडून सांगण्यात आले। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये आता संताप दिसतोय। आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूयात। राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुटवडा पाहायला मिळतो आणि ऐन शेतकरी या ठिकाणी मशागतीचे दिवस आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी या ठिकाणी उद्रेक झालेला आहे आणि मोताळा येथील असलेला जो पेट्रोल पंप आहे भारतचा, या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी जमलेले आहे आणि अख्खा रस्ता या ठिकाणी यांनी जाम केलेला आहे। अखेर शेतकऱ्यांनी या ठिकाणी डिझेल मिळावे यासाठी हा शेतकऱ्यांचा लढा आहे। मात्र प्रशासन याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा उद्रेक झालेला आहे आणि यातूनच शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोखला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, नेमकं त्यांची काय मागणी आहे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय मागणी आहे तुमची? शेतकऱ्याला डिझेल शेतीच्या मशागतीसाठी कॅनमध्ये मिळाला पाहिजे, कारण की 20 किलोमीटरवरून जर ट्रॅक्टर इथं पंपावर आणलं तर येण्या जाण्याचं 5 लिटर डिझेल जाते, टाईम जाते। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला हे कॅनमध्ये डिझेल मिळालं पाहिजे। मला वाटत नाही का सरकारनं शेतकऱ्याला वारंवार सोडलं? हो, 100%, कारण की आम्ही काल 2 वाजेपासून इथं रांगेत उभे आहे। त्यामुळे पेट्रोल पंपावाला डिझेल कॅनमध्ये देऊन नाही राहिला, कारण ते सांगतात की बाबा वरून आम्हाला आदेश आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅनमध्ये डिझेल देऊ शकत नाही। पंपावर 18,000 डिझेल आहे। आपण पेट्रोल मालकाने पोलीस स्टेशनला जो डिझेल पुरवठा आहे त्यांच्याकडे हे पाठवलेलं आहे की लेटर पत्र पाठवलं की आम्हाला तुम्ही परमिशन द्या। हे लोक कमीत कमी 24 घंटे झाले हे इथं बसलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचं जेवण नाही, अन्न नाही, काही नाही, पूर्ण त्याग करत आहे। आमचे लाडके देवाभाऊ यांना शासनाला विनंती करतो की फक्त शेतकऱ्यासाठी काहीतरी तोडगा काढा आणि आम्हाला फक्त 1 महिन्यासाठी शेतकऱ्याला डिझेल पुरवा, एवढीच विनंती करतो। खरं तर शेतकऱ्यांचं जसं की आपण पाहिलं असेल की त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला हवा तेवढा, आम्हाला लागेल तेवढा, ऍटलिस्ट तेवढा तरी साठा हा आम्हाला डिझेलचा देण्यात यावा, आमची हीच मागणी आहे, असं शेतकऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येतंय। मात्र पेट्रोल पंपाच्या चालकांकडून सांगण्यात येतंय की आम्हाला वरून ऑर्डर आली आहे की कॅन मध्ये डिझेल हे आम्हाला देण्यात येणं शक्य नाहीये। आता यावर पेट्रोल पंप चालकचं काय नेमकं म्हणणं आहे, त्यांनी का कॅन मध्ये डिझेल दिलं नाहीये ते आपण जाणून घेऊयात। माझ्याकडे डिझेल सध्या अवेलेबल आलेला आहे, टँकर आलेला आहे, परंतु इथं कमीत कमी 600 ते 700 कॅन आलेल्या आहेत। प्रशासनाकडून मला आदेश आलेला आहे की कॅनमध्ये डिझेल वगैरे द्यायचं नाही आहे। तरी मी काल आणि ग्रुपवरती आणि आज पत्र लिहून तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशनमधील जे स्थिती आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे। मला पेट्रोल कॅन आणि डिझेल कॅनमध्ये द्यायला काही हरकत नाही आहे, पण सरकारचा आदेश असल्यामुळे मी तसं नाही करू शकत, आदेशाचं उल्लंघन नाही करू शकत। त्याच्यामुळे सर्व शेतकरी लोक परेशान झालेले आहेत। रात्रभरपासून इथं जागतायत। माझ्या पंपावरती मी स्वतः बघतोय, त्यांच्या चहाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था मी माझ्याकडून स्वतः केलेली आहे।
याच्या व्यतिरिक्त मी काही नाही करू शकत. जसं की आपण पाहिलं पेट्रोल पंप चालकांना थेट सरकारकडून ऑर्डर देण्यात आली आहे की कुठल्याही शेतकऱ्याला कॅन मध्ये डिझेल पुरवठा देऊ नये. त्यांचं वाहन जर असेल, त्यांच्याकडे ट्रॅक्टर जर असेल, ते लोक ट्रॅक्टर घेऊन आले तरच त्यांना डिझेल पुरवठा हा देण्यात यावा, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा संताप आणखीनच वाढताना दिसतोय. यातच दुसरीकडे विरोधक देखील भाजपाचा निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मलकापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेच्या पक्षाकडून एका वेगळ्या अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. थेट पेट्रोल पंपावरील वाहनधारकांना मेलोडी वाटप करण्यात आले, ज्यामुळे एका अनोख्या पद्धतीने त्यांचं हे आंदोलन दिसण्यात आलंय. आणि यातूनच समजतं की भाजपला कुठेतरी उद्धव ठाकरेच्या पक्षाकडून डिवचण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे पक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील सध्याची जी परिस्थिती आहे, पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा निर्माण होते शेतकऱ्यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये, त्याबद्दल भाष्य केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी शेतकरी हे मोठमोठ्या प्रमाणात साठा आपल्या घरी येऊन जात आहेत, ज्यामुळे पेट्रोल डिझेल हे लवकर संपण्याची शक्यता ही निर्माण होते. म्हणून सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना असे आदेश देण्यात आले की जेवढा गरजेचा साठा आहे तेवढाच शेतकऱ्यांना तो देण्यात यावा. ते नेमकं काय म्हणाले आहेत, मुख्यमंत्र्यांची बाईट देखील पाहूया. मुळामध्ये या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेती करताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे. मला वाटतं दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडन्स होतो तो जास्त हायलाईट होतोय, पण तोही होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू. मात्र या सगळ्यात आपण पाहिलं बऱ्याच गोष्टी, जसं की शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांचा संताप, विरोधकांनी कशा प्रकारे भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. आता या सगळ्यात सरकार तर आपल्या पद्धतीने, आपल्या परीने एकंदरीत सगळ्याच गोष्टीचा प्रयत्न करते की कशा प्रकारे ही जी परिस्थिती आता उद्भवली आहे ती थांबवण्यात येईल, असे बरेच सरकारकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत. मात्र कुठेतरी सरकारने या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे की लोकांना सांगितलं पाहिजे की आपल्याकडे नेमका किती डिझेलचा साठा पुरवठा हा उरला आहे, किती कमी आहे. जर ही गोष्ट नागरिकांना कळली तर कुठेतरी आता जी परिस्थिती उद्भवली आहे ती पुढे जाऊन उद्भवणार नाही. आता एका ठिकाणी आंदोलन झाले, मात्र आता पुढे जाऊन आणखी बऱ्याच ठिकाणी हे आंदोलन होऊ शकतं. त्यामुळे सरकारने या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत नागरिकांना. जसं ते आवाहन करते तसंच आपल्या भारतात डिझेलचा साठा कितपत आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे. मात्र कुठेतरी आता मोठ्या प्रमाणात लोकांकडून डिझेल हे भरून घेतलं जाते. पण या गोष्टीचा दुसरीकडे आणखीन एक परिणाम होऊ शकतो की ब्लॅकमेलिंग हा प्रकार सुद्धा उद्भवू शकतो. कारण की मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा जर जमा करून नेला तर लोक हा डिझेलचा साठा ब्लॅकच्या पद्धतीने सुद्धा लोकांपर्यंत विकू शकतात. त्यामुळे सरकारचं एकच आवाहन आहे की पेट्रोल पंपावरती गर्दी करू नका. जास्तीत जास्त जेवढा तुम्हाला साठा लागेल तेवढाच तुम्ही भरून घ्या, असं वारंवार आवाहन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुद्धा करण्यात येते आणि मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा करण्यात येते. त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की रात्रभर जागून किंवा मग पेट्रोल पंपावरती गर्दी करू नका. याचा परिणाम तुमच्यावरच होईल. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र.